हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवणार आहे मटर कटलेट. सो लेट्स स्टार्ट. मी अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि आता हे वाटाणे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. मी 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरा भाजून घेतलं आहे. कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून मी वाटाणेही 2 मिनिट परतून घेतले. वाटाणे परतून झाले की मी ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवले. कटलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. भाजून घेतलेली जिरी आणि धने मी मिक्सरमधून बारीक करून घेतले. नंतर मी त्याच्यामध्ये टाकले हिरवी मिरची, लसूण, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा हळद आणि हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. मी परतलेले वाटाणेही मिक्सरमधून बारीक करून घेतले. हे बारीक केलेलं सगळं वाटण एका ताटात काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये 3 चमचा मैदा आणि 3 चमचे रवा मिक्स केला. नंतर त्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठही टाकलं. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेतलं. नंतर हाताला तेल लावून मी एक छोटा गोळा घेऊन त्याचे काही ओव्हल आणि काही सर्कल शेप बनवून घेतले. सगळे कटलेट फ्राय करण्यासाठी रेडी आहेत. कटलेट शॅलो फ्राय करायचे आहेत म्हणून मग मी गॅसवरती पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आणि कटलेट ठेवले आणि ते छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. आपले ऑसम कटलेट रेडी आहेत. तुम्हाला माझी कटलेटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.